परत प्रसाद ईगल्स आणि प्रसाद ईगल्स यांच्याकडून फलंदाजीसाठी शिवराम आणि निलेश आणि शिवराम यांना फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे। शिवराम यांचं श्रीप क्षेत्रामध्ये एक बेस्ट ऑलराऊंडर मधून चांगलं नाव राहिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या संघासाठी नेहमी शिवराम यांच्याकडून योगदान असतं। नालासोपारा विरार क्षेत्रातून सतत फील्ड या ठिकाणी आणि फलंदाजाला 2 धावा घेण्यात यश। त्याचबरोबर संघाची धाव संख्या बिनबाद 4। निलेश फलंदाज धावबाद अशा प्रकारे पहिला झटका या ठिकाणी प्रसाद ईगल संघाला शिवराम यांच्या माध्यमातून अतिशय चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रदीप राकेश ड्रायडर्स संघाकडून आणि अशा ठिकाणी याचबरोबर प्रसाद ईगल्स या संघाला हा मोठा झटका। माध्यमातून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी राकेश संघाकडून दीपू पुढचा चेंडू। संघाची धाव संख्या 1-4। दीपू यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय चांगला हा चेंडू निर्धाव। सॉरी या ठिकाणी पंचांनी वाईड घोषित केलेला आहे। त्याचबरोबर संघाची धाव संख्या 5 1-5। प्रसाद ईगल यांच्या संघाची धाव संख्या 1-5। पहिला गडी त्यांनी रनआउट झालेला शिवराम हा फलंदाज। अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दीपू यांचा पुढचा चेंडू लेग साइडला मारलेला धाव संख्या वाढ। त्याचबरोबर संघाची धाव संख्या 1-6। प्रसाद ईगल संघाकडून म्हणावी अशी सुरुवात या ठिकाणी झालेली नसून पुढचा फलंदाज प्रमोद आपल्या संघासाठी फलंदाजी करतील। दीपू यांचा पुढचा चेंडू आणि मला वाटतं हा लाटचा चेंडू शेवटचा चेंडू असावा। 6वा चेंडू घेऊन दीपू आपल्या संघासाठी फलंदाजी प्रमोद यांनी लेग साइडला मारलेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी। एक धाव पूर्ण। संघाची धाव संख्या 1-7। अतिशय चांगली गोलंदाजी दीपू यांनी आपल्या संघासाठी या ठिकाणी केलेली असून 1-7 अशी धाव संख्या। प्रसाद ईगल्स केबेस क्रिक मेनिया 2024 लीग या ठिकाणी केबेस ग्रुपच्या माध्यमातून सुरू असून भाग घेतलेल्या सर्व संघांचे तसेच संघ मालकांचे केबेस ग्रुप कडून हार्दिक स्वागत। तसेच अरेंजमेंट ॲडमिन टीम यांचंही इथं आभार। पुढचं षटक घेऊन येत आहेत स्वप्नील आपल्या संघासाठी। राकेश ग्लॅडर्स यांच्याकडून पुढचा गोलंदाजीसाठी स्वप्नील आणि त्याचबरोबर फलंदाजी करतायत प्रसाद ईगल्स संघाकडून प्रमोद लेफ्ट हँड बॅट्समन। अतिशय चांगली ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपल्या संघासाठी नेहमीच प्रमोद यांचं योगदान राहिलेलं आहे।
पाहूया आपल्या संघाला या ठिकाणी काय योगदान देत आहेत स्वप्नील यांनी पुढचं षटक टाकण्यासाठी पाचारण केलेलं आहे. फलंदाजीसाठी प्रमोद. संघाची धाव संख्या 1-7. एक षटक पूर्ण. पुढचं षटक आणि हा ऑफ साइडला मारलेला चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रसाद ईगल संघाला फ्रीट. कृपया पंचांच्या डिसिजन्स मान्य करावे. जास्त कोणताही वेळ वाया घालवू नये. सर्व कर्णधारांना विनंती आहे. पंचांनी दिलेले डिसिजन हे योग्यच असेल. आपण वेळ वाया न घालवता सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया कर्णधारांना मी विनंती करेन कोणत्याही इतर खेळाडूंनी पंचांशी डिस्कस करू नये. कोणताही डिसीजन. अभी का रन कितना है एम्पायर? एम्पायर पंच अभी का रन कितना? 2 डिक्लेअर प्लस 9. 2 डिक्लेअर धाव आणि 1 नो बॉल अशी टोटल धाव संख्या 1-10. संघाची धाव संख्या 1-10. प्रसाद ईगल्स संघाकडून फलंदाजी प्रमोद. स्वप्नील आपल्या संघासाठी नेहमीच चांगली गोलंदाजी करत असतात. पुढचा चेंडू प्रमोद यांना आणि हा चेंडू निर्धाव पंचांनी घोषित केलेला आहे आणि फलंदाजांनी मात्र 1 धाव घेतलेली आहे. एक धाव. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 1-11. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू निलेश यांना आणि हा ऑफ साइडला मारलेला. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. तेवढीच चांगली रनिंग निलेश यांच्याकडून. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि संघाची धाव संख्या 1-13. अतिशय चांगली रनिंग या ठिकाणी निलेश यांच्याकडून आणि आपल्या संघाला 2 धावा मिळवण्यात यश. संघाची धाव संख्या 1-13. प्रसाद ईगल संघाची धाव संख्या 1-13. स्वप्नील आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. पुढचा चेंडू निलेश यांना स्वप्नील यांच्याकडून आणि हा निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी या ठिकाणी स्वप्नील यांच्याकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत केली गेली आहे स्वप्नील यांच्याकडून. संघाची धाव संख्या 1-13. पुढचा चेंडू स्वप्नील यांच्याकडून आणि हा ऑफ साइडला उंच असा हवेत परंतु थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी राकेश ग्लायडर संघाकडून आणि पंचांनी 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 1-15. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी स्वप्नील यांच्याकडून आपल्या संघाला आणि फलंदाजीसाठी निलेश
प्रसाद इगल्स संघाकडून निलेश केबीएस क्रिक मॅनिया 2024 लीगचं आयोजन केबीएस ग्रुप यांच्याकडून केलेलं असून सामन्यामध्ये आणि अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी निलेश यांच्याकडून आणि अतिशय चोरटी धाव या ठिकाणी प्रसाद इगल्स यांनी घेतलेली असून आणि या ठिकाणी रनआउट झालेले आहेत निलेश. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राकेश गार्डे संघाकडून आणि हा प्रसाद इगल्सला दुसरा झटका. रनआउट झालेले आहेत फलंदाज निलेश आणि संघाची धावसंख्या 15-2. अतिशय चांगला थ्रो स्वप्नील यांच्याकडून फलंदाजाला रनआउट करण्यात यश आलेलं आहे. राकेश संघाला निलेश यांचा पुढचा चेंडू स्वप्नील यांचा पुढचा चेंडू प्रमोद यांना ऑफ साईडला मारलेला पाहूया. थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी आणि पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. त्याचबरोबर संघाची धावसंख्या 2-17 आणि 2 षटक या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी स्वप्नील यांच्याकडून. संघाची धावसंख्या 2-17 प्रसाद इगल्स आणि नवीन फलंदाज हरीश. ले लेना चाहिए था यार. केबीएस क्रिक मेनिया 2024 लीगला सुरुवात या ठिकाणी आजपासून झालेली असून अतिशय चांगल्या प्रकारे सामन्यांचं नियोजन या ठिकाणी दरवर्षी केलं जातं. लीग क्षेत्रामध्ये केबीएस ग्रुपचं आज मोठं नाव राहिलेलं असून यांच्या माध्यमातून ही लीग दरवर्षी भरवण्यात येते. सर्व संघ मालक तसेच खेळाडूंचं अभिनंदन. आणि हरीश यांनी मारलेला पहिला ऑफसाईडला चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. संघाची धावसंख्या 21 2-21. हरीश याने उत्कृष्ट असा ऑफ साईडला फटका मारून संघाला 4 धावा मिळवून देण्यात त्यांना यश आलेलं आहे. प्रसाद इगल्स संघाची धावसंख्या 2-21. तिसरा षटक निलेश. सुबोध दुसरा षटक घेऊन येत आहेत आणि पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. त्याचबरोबर 1 धाव अतिरिक्त. स्ट्राइक चेंज होगा. स्ट्राइक चेंज होगा. 1 डिक्लेअर आणि 1 अतिरिक्त 2 धावा. स्ट्राइक चेंज होईल ग्लॅडियर्स यांच्या संघाकडून करण्यात आलेले असून हाही निर्धाव चेंडू
सुबोध यांच्याकडून आपल्या टीमसाठी अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी. सुबोध यश. संघाची धाव संख्या 2-25. चांगली रनिंग या ठिकाणी. 2-25. आणि हाही चेंडू अरे आणि 2 धावा पूर्ण, तसेच 22चा एक ओव्हर थ्रोचा 1 रन. स्ट्राइक चेंज होगा फिर. एम्पायर स्ट्राइक चेंज होगा. DJ Ashish Mix. पांच बॉल हुआ है. 5 बॉल 28. 5 बॉल हुआ है. 5 बॉल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी राकेश ग्लायडर्स संघाकडून, तसेच प्रसाद ईगल्स संघाकडून फलंदाजी. 2-58 आणि लेग साईडला मारलेला फटका. पाहूया किती धावा घेतात फलंदाज. 2 धावा पूर्ण करण्यात यश. संघाची धाव संख्या 2-30 आणि हे तिसरं षटक या ठिकाणी पूर्ण करण्यात राकेश ग्लायडर यांना यश आलेलं आहे. संघाची धाव संख्या 2-32. चांगली सुरुवात प्रसाद ईगल्स संघाकडून. केबीएस लीग 2024 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रिकेटचे सामने आयोजित केलेले असून केबीएस ग्रुपकडून सर्व खेळाडूंचा Total Repair 5 by L'Oreal Paris with advanced keratin excess that goes deeper to repair 5 signs. मॉम की रेसिपीज की ताकत के साथ संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे दीपू. संघासाठी आपल्या 4थं षटक घेऊन येत आहे दीपू. गोलंदाज दीपू. सामना करतील प्रमोद. प्रसाद ईगल संघाची धाव संख्या 30. दीपू यांचा पुढचा चेंडू प्रमोद यांना आणि लेग साइडला उंच असा मारलेला फटका आणि हा षटकार आपल्या संघासाठी. प्रमोद यांच्या बॅट मधून संघाची धाव संख्या
36 2 बाद. प्रमोद हे चांगले ऑलराऊंडर म्हणून सीझमध्ये त्यांचं नाव असून आपल्या संघाची अतिशय महत्त्वाची भूमिका यावेळी त्यांनी बजावत असताना हा षटकार. संघाची धावसंख्या 36 36 आणि एक चोरटी धाव घेण्यात प्रमोद यांना यश आलेलं आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या 2 बाद 37. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी प्रमोद यांच्याकडून. दीपू यांचा पुढचा चेंडू हरीश यांना आणि हरीश यांनी हा ऑफ साइडला मारलेला. एक धाव घेण्यात यश. संघाची धावसंख्या 2 बाद 38. प्रसाद ईगल्स अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी या संघाकडून होत असून पुढचा चेंडू दीपू यांचा प्रमोद यांना आणि हा क्लीन बॉल आणि प्रसाद ईगल संघाला हा तिसरा झटका या ठिकाणी प्रमोद यांच्या रूपात मिळालेला आहे. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी प्रमोद यांच्याकडून झाली होती, परंतु आले असून प्रसाद ईगल संघाकडून यांच्या नेतृत्वाखाली टीम या ठिकाणी खेळत असून फलंदाज कर्णधार भरत पवार पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. आणि हा त्यांनी पहिलाच मारलेला फटका, परंतु पंचांनी एक धाव डिक्लेअर दिलेली आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या 3 बाद 39. 5 चेंडू पूर्ण केलेले आहेत तिसऱ्या षटकाचे. सॉरी 3 षटक आणि 5 चेंडू. शेवटचा चेंडू हा निर्धाव या ठिकाणी दीपू यांनी टाकलेला असून हे षटक पूर्ण. 4 षटका सोबत संघाची धावसंख्या 39 39. 3 बाद 39. केबीएस क्रिकेट लीग 2024 आयोजित केबीएस ग्रुप नेहमीच दरवर्षी या लीगचं नियोजन केलं जातं. यावर्षी आता पहिला दिवस. लीग मध्ये भाग घेणारे सर्व संघ नायक तसेच टीम यांचं या ठिकाणी केबीएस ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि संघाची धावसंख्या 3 बाद 39. प्रसाद ईगल संघाची धावसंख्या 3 बाद 39. 4 षटक या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि 5वं आणि शेवटचं षटक घेऊन आपल्या संघासाठी ओम त्यांना सामना करतील कर्णधार भरत पवार. भरत पवार यांचं फलंदाजीमध्ये चांगलं नाव राहिलेलं आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. कर्णधार यांच्या भूमिकेत आज भरत पवार. पहिला चेंडू आणि उंच असा मारलेला लोगोपच्या वरतून हा षटकार आपल्या संघासाठी कर्णधार यांच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. तसेच संघाची धावसंख्या
करतील हरीश आणि हा चेंडू आणि हा चेंडू ही एक धाव. आपल्या संघासाठी पाचवा चेंडू कर्णधार भरत यांना आणि उंच मारलेला पाहूया झेल घेत आहेत काय आणि हा अतिशय चांगलासा झेल या ठिकाणी रुपेश यांच्याकडून आणि अशा प्रकारे कर्णधारांच्या हा चौथा झटका प्रकाश इगल संघाला. तसेच हा चौथा झटका प्रसाद इगल संघाला. संघाची धाव संख्या 4-47 आणि हा शेवटचा चेंडू. तसेच पुढील सामना आणि हा शेवटचा चेंडू ओम यांच्याकडून आणि हा निर्धाव चेंडू आणि ओव्हर्स हा षटक संपलेला आहे. आणि प्रसाद कृपया कोणी पंचांच्या निर्णयावरती ऑब्जेक्शन घेऊ नये. कर्णधार यांची नोंद घ्यावी अन्यथा आपल्याला पॅनल्टी लागेल. कोणताही खेळाडू ऑब्जेक्शन घेणार नाही याची नोंद आपापल्या कर्णधारांनी घ्यायची आहे अन्यथा त्या संघाला पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. संघाची धावसंख्या 47 आणि राकेश ग्लांडरसाठी 48 धावाचं आव्हान या ठिकाणी 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी राकेश ग्लांडरचे फलंदाज 48 रनाची आवश्यकता राकेश ग्लांडर संघाला. केबीएस लीग 2024 अतिशय मोठी लीग या ठिकाणी केबीएस ग्रुप यांच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित केलेली असते. राकेश ग्लाडर्स यांनी आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवण्याची कृपा करावी. तसेच मी प्रसाद इगल्स संघाच्या कर्णधाराला विनंती करेन आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर तसेच पुढील सामन्यासाठी तरुण लायन्सचे कर्णधार आणि अभिलाष टायगरचे कर्णधार या ठिकाणी टॉस साठी यायचे. तरुण लायन्स आणि अभिलाष टायगर यांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. केबीएस क्रिकेट मेन्या 2024 लीगचं केबीएस ग्रुप कडून आयोजन. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी केबीएस ग्रुप कडून लीगचं नियोजन केलं जातं. अशा ह्या लीगची सुरुवात आजपासून होत असून सर्व संघनायक तसेच क्रिकेट टीमचं या ठिकाणी स्वागत. तसेच
ॲडमिन यांचं नियोजन त्यासाठी धन्यवाद ॲडमिन टीम आणि राकेश ग्लायडरचे फलंदाज राकेश ग्लायडर यांच्याकडून प्रवीण आणि दीपेश फलंदाजीसाठी मैदानात. आणि सामना आता सुरू होत आहेत. सामन्यात 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना राकेश ग्लायडर्स फलंदाजीसाठी दीपू आणि प्रवीण आपल्या संघासाठी फलंदाजीसाठी स्ट्राईक दीपू, नॉन स्ट्राईकला प्रवीण. तसेच प्रसाद ईगल संघाकडून गोलंदाजीसाठी प्रमोद. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी प्रसाद ईगल संघाकडून झाली असून राकेश ग्लायडरसाठी 48 धावाचा आव्हान या ठिकाणी. आणि पुढील सामन्यासाठी तरुण लायन्स यांचे कॅप्टन आणि अभिलाष टायगर यांचे कॅप्टन टॉससाठी यायचंय. आणि हा सामना प्रसाद ईगल संघाकडून 48 धावांचं आव्हान. पाहूया राकेश ग्लायडर कसे सामोरे जात आहेत. दीपेश आपल्या संघासाठी स्ट्राईकला उभे आहेत. तसेच स्वप्नील नॉन स्ट्राईक. प्रमोद यांची गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असून प्रमोद यांचा हा पहिला चेंडू असावा आणि पहिला चेंडू आणि हा पंचांनी एक धाव घोषित केलेल्यावर स्ट्राईक चेंज होईल. पंच एक धाव. फोर्टी आणि प्रसाद ईगल यांच्या संघाने 47 धावाचं आव्हान देऊन 48 हे विनिंग टार्गेट घेऊन उतरलेले राकेश ग्लायडर. प्रमोद यांचा पुढचा चेंडू आणि स्वप्नील यांना तो बीट केलेला आहे. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या बिनबाद 1. फलंदाजी करतील प्रवीण. प्रमोद यांचा पुढचा चेंडू प्रवीण यांना 48 धावांचा पाठलाग करताना राकेश ग्लायडर संघाकडून संघाची सुरुवात बिनबाद 1. आणि हा अतिशय चांगली गोलंदाजी प्रमोद यांच्याकडून. प्रसाद ईगल संघाकडून गोलंदाजी करत आहेत प्रमोद. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी. हे पाठ आणि हाही धाव निर्धाव. हाही चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या बिनबाद 1. प्रमोद लाड आपल्या संघासाठी पहिलं षटक. हेलो 22 गया ना 22. हाँ तो बोलो.
आणि या ठिकाणी बाईचा 1 रन. धावसंख्या 2 बाद 2 बिनबाद 2. राकेश ग्लँडर संघाची धावसंख्या बिनबाद 2. 48 धावांचा पाठलाग करताना राकेश ग्लँडर संघाची धावसंख्या बिनबाद 2. प्रमोद यांचा पुढचा चेंडू दीपू यांना आणि हा निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्या संघासाठी प्रमोद यांच्याकडून. आणि हा शेवटचा चेंडू संघाची धावसंख्या बिनबाद 2. प्रमोद यांचा शेवटचा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रसाद ईगल्स संघाकडून. प्रमोद यांचा शेवटचा चेंडू दीपेश यांना आणि हाही निर्धाव. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी प्रमोद यांच्याकडून आपल्या संघाला. राकेश ग्लँडर संघाची धावसंख्या बिनबाद 2. 1 षटक पूर्ण. अतिशय चांगली गोलंदाजी प्रसाद ईगल्स संघाकडून या ठिकाणी. संघाची धावसंख्या बिनबाद 2. राकेश ग्लँडर्स आरपी ग्लँडर्स प्रदीप आणि राकेश यांच्या माध्यमातून हा संघ इथे खेळत असून ओनर राकेश तसेच प्रदीप यांच्या संघात पूर्ण झालेला असून संघाची धावसंख्या बिनबाद 2. प्रमोद यांनी आपल्या संघासाठी अतिशय चांगलं षटक या ठिकाणी टाकलं होतं. पहिलं षटक आणि आता दुसरं षटक घेऊन येत आहेत निलेश जोशी प्रसाद ईगल संघाकडून. दुसरं षटक घेऊन येत आहेत निलेश जोशी. खरोखर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा देऊन प्रमोद यांनी आपल्या टीमला चांगलं योगदान. तसंच कर्णधार भरत यांचंही कौतुक करावं लागेल की आपला फिल्डिंग अटॅक बॉलिंग अटॅक अतिशय प्रभावी या ठिकाणी. प्रसाद ईगल यांच्याकडून पुढचं षटक घेऊन निलेश कृपया सामना लवकर चालू करावा. प्रसाद ईगल्स सामना वेळेवरती संपवा अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. कर्णधारांनी याची नोंद घ्यावी. कमीत कमी टायमिंगमध्ये सामना हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर प्रसाद ईगल्स यांच्याकडून पुढचं षटक घेऊन येत आहे स्वप्नील. दुसरं षटक. पहिलं षटक अतिशय चांगलं असं प्रमोद यांच्याकडून. स्वप्नील यांचा चेंडू उंच असा मारलेला पाहूया आणि हा स्वप्नीलांनी सुरेख असा झेल पकडलेला आहे. निलेशांनी अतिशय सुरेख असा झेल पकडून हा राकेश गरडेला पहिला फटका. 2 बाद 1. स्वतःच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवरती
संख्या 1-2. अतिशय चांगली गोलंदाजी प्रसाद ईगल संघाकडून या ठिकाणी. निलेशांचा पुढचा चेंडू स्वप्नील यांना हा निर्धाव चेंडू. करण्यात या संघाला यश आलेलं आहे. निलेशांचा पुढचा चेंडू स्वप्नील यांना आणि हा लेग साइडला उंच असा मारलेला आणि पंचांनी 6 धावा घोषित केलेल्या आहेत. अतिशय चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी स्वप्नील यांच्याकडून. संघाची धाव संख्या 1-8. स्वप्नील यांचं आपल्या संघासाठी नेहमीच चांगलं योगदान राहिलेलं असून चांगला असा ऑलराऊंडर म्हणून राकेश ग्लॅडर संघामध्ये स्वप्नील एक अतिशय चांगली गोलंदाजी राकेश ग्लॅडर संघाकडून स्वप्नील यांच्या मार्फत लेग साइडला उंच असा षटकार ठोकून आपल्या संघाची धाव संख्या 1-8. प्रसाद ईगल यांच्याकडून गोलंदाजी निलेश आणि लेग साइडला मारलेला फटका फलंदाजाला 2 धावा डिक्लेअर. त्याचबरोबर धाव संख्या 1-10. राकेश ग्लॅडर संघाची धाव संख्या षटकाचा 5वा चेंडू निलेश यांच्याकडून आणि हा निर्धाव चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी निलेश यांच्याकडून आपल्या संघासाठी. राकेश ग्लॅडर संघाची धाव संख्या 1-10. अतिशय चांगली गोलंदाजी प्रसाद ईगल संघाकडून. अतिशय चांगलं नेतृत्व कर्णधार भरत पवार यांच्याकडून आणि हाही चेंडू मिडॉनच्या दिशेने मारलेला परंतु 1 धाव पूर्ण करण्यात यश. त्याचबरोबर दुसरं षटक पूर्ण झालेला असून संघाची धाव संख्या 1-11. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रसाद ईगल संघाकडून. पुढचं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. पुढचं षटक घेऊन येत आहेत शिवराम. अतिशय चांगला ऑलराऊंडर म्हणून शिवराम यांची नेहमीच योगदान संघासाठी राहिलेलं आहे. पाहूया आपल्या संघासाठी आता ते काय करतायत. तिसरं षटक प्रसाद ईगल संघाकडून शिवराम यांचं. 2 षटकांचा सामना पूर्ण झालेला असून संघाची धाव संख्या 1-11. राकेश ग्लॅडर संघाची धाव संख्या 1-11. तिसरं षटक शिवराम यांच्याकडून आणि हा स्ट्रेट मारलेला चेंडू थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी आणि 4 रन मिळालेले असून राकेश ग्लॅडर संघाची धाव संख्या झालेली आहे 1-15. अतिशय चांगली गोलंदाजी प्रसाद ईगल संघाकडून या ठिकाणी करण्यात येत आहे. थोडीशी मिसफील्ड त्याचा फटका संघाला बसलेला असून फायदा मात्र राकेश ग्लॅडर्स या संघाला झालेला आहे. 4 धावा. संघाची धाव संख्या 1-15. शिवराम यांचा पुढचा चेंडू स्वप्नील यांना
आणि हा अतिशय चांगला चेंडू निर्धाव. संघाची धाव संख्या 1-15. शिवराम पडवळ आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. त्यांचा तिसरा चेंडू स्वप्नील यांना आणि हाही चेंडू निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रसाद इगल संघाकडून. खरं तर कॅप्टन भरत पवार यांचं कौतुक करावं लागेल की नेतृत्व त्यांचं खरोखर उजवं दिसत आहे या ठिकाणी आणि अतिशय चांगली गोलंदाजी त्यांचे सर्व गोलंदाज करत आहेत. आणि त्याचबरोबर हा एक वाईट चेंडू अतिरिक्त धाव. संघाची धाव संख्या 1-16. राकेश ग्लाडर संघाची धाव संख्या 1-16. तिसरा षटक घेऊन येत आहे शिवराम. चौथा चेंडू आणि हा उंच मारलेला फटका, परंतु या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण प्रसाद इगल्स या संघाकडून. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर राकेश दांडे संघाला हा 4 धावांचा फायदा. 4 धावा. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 1-20. अतिशय निराश कर्णधार भरत पवार आपल्या क्षेत्ररक्षकामुळे थोडं निराश. पुढचा चेंडू शिवराम यांचा. मला वाटतं या षटकात 2 चौकार मारून राकेश ग्लांडर यांनी आपल्या संघाची धाव संख्या 1-20 वरती पोहोचवलेली असून आणि ह्या 2 धावा पूर्ण करण्यात आणि त्याचबरोबर पंचांनी ही 1 धाव घोषित केलेली आहे. संघाची धाव संख्या 1-21. 48 धावांचा पाठलाग करताना राकेश ग्लाडर संघाची धाव संख्या 1-21. तिसरा षटक चालू. शिवराम यांचा तिसऱ्या षटकामध्ये 5वा चेंडू. 5 धावा. 6वा शेवटचा चेंडू. शिवराम यांचा शेवटचा चेंडू आणि लेग साईडला उंच असा मारलेला चेंडू. पाहूया किती धावा भेटत आहेत. परंतु पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 1-23 आणि 3 षटक पूर्ण. प्रसाद इगल संघाकडून तिसरा षटक या ठिकाणी पूर्ण केलेले असून राकेश ग्लायडर संघाची धाव संख्या 23. 1 बाद. आणि केबीएस क्रिक महिना 2024 लीगचं आयोजन केबीएस ग्रुपकडून या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी पहिला दिवस सर्व बरं त्यांना विनंती आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून. कर्णधार वेळ आपल्याजवळ कमी असून कृपया काळजी घ्या. क्षेत्ररक्षण लावण्यात वेळ घेऊ नका, अन्यथा कमिटी पेनल्टी देईल, त्याला सामोरे जावे लागेल. प्रसाद इगल्स यांच्या संघाकडून 4थं षटक घेऊन येत आहेत प्रमोद लाड आपल्या संघासाठी. राकेश ग्लाडर संघाची धाव संख्या 1-23. 3 षटक पूर्ण. 4थं षटक प्रमोद लाड. आणि राकेश ग्लाडर संघाला 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. लवकरात लवकर सामना चालू करावा भरत. आणि प्रमोद यांचा हा 4थ्या षटकाचा पहिला चेंडू स्वप्नील यांना. आणि हा 1 धाव डिक्लेअर. संघाची धाव संख्या 1-24. राकेश ग्लाडर संघाची धाव संख्या 1-24. 4थं षटक प्रमोद यांच्याकडून.
प्रसाद ईगल्स यांनी दिलेल्या 48 धावांचा पाठलाग करतेवेळी राकेश ग्लाडर यांची धाव संख्या 1/24. पुढचा चेंडू आणि हा लेग साइडला मारलेला अतिशय सुंदर फटका, 4 धावा. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 1/28. राकेश ग्लाडर संघाची धाव संख्या 1/28. स्वप्नील यांच्या बॅट मधून निघालेला हा अतिशय सुंदर असा चौकार. दीपेश यांच्या बॅट मधून निघालेला हा अतिशय चांगला चौकार. 48 धावांचा पाठलाग करतेवेळी राकेश ग्लाडर संघाची धाव संख्या 1/28. प्रमोद यांचा पुढचा चेंडू आणि उंच असा मारलेला हा चेंडू, सिक्सर. दीपेशांनी आपल्या संघाची धाव संख्या 6 रनांनी वाढवली असून संघाची धाव संख्या 1/34. थोडासा महागडे षटक या ठिकाणी प्रसाद ईगल संघाकडून. प्रमोद यांच्याकडून अतिशय चांगली फलंदाजी. दीपेश याच्याकडून राकेश ग्लाडर. केबेस लीग 2024 चे सामने यावर्षी चालू असून दुसरा सामना राकेश ग्लाडर वर्सेस प्रसाद ईगल्स. प्रसाद ईगल्स यांनी ठेवलेल्या 48 रनाचा पाठलाग करतेवेळी 1/34 अशी चांगली सुस्थितीमध्ये राकेश ग्लाडर आणि त्यांना फक्त 9 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. पुढचा चेंडू आणि लेग साइडला मारलेला परंतु थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी आणि अतिशय चांगला फटका दीपेश यांच्या बॅट मधून. संघाला 1 धाव. संघाची धाव संख्या 35. 1/35. राकेश ग्लाडर संघाची धाव संख्या 1/35. 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज राकेश ग्लाडर्स यांना. पुढचा चेंडू प्रमोद यांचा स्वप्नील यांना आणि हा लेग साइडला टडवलेला. पाहूया किती धावा घेत आहेत फिल्डर बॅट्समन आणि 1 धाव पूर्ण. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 36. 1 बाद आणि 7 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता राकेश ग्लाडर संघाला. अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी प्रसाद ईगल्स वर्सेस राकेश ग्लाडर संघाकडून. प्रमोद यांचा हा शेवटचा चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता राकेश ग्लाडर संघाला. अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी. प्रमोद यांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रमोद यांच्याकडून आपल्या संघाला. त्याचबरोबर 4 षटक पूर्ण. संघाची धाव संख्या 1/36 आणि शेवटचं षटक आणि 12 धावांची आवश्यकता राकेश ग्लाडरला. तसेच प्रसाद अतिशय चांगला चुरशीचा सामना या ठिकाणी. प्रसाद ईगल्स वर्सेस RP ग्लाडर्स. राकेश आणि प्रदीप यांचा संघ आणि अतिशय चांगला चुरशीचा सामना या ठिकाणी चालू असून भरत पवार यांना मी विनंती करेन आपला सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. आणि शेवटचं षटक मला वाटतं घेऊन येत आहे कप्तान स्वतः भरत पवार.
स्वीप क्षेत्रामध्ये ऑलराऊंडर म्हणून भरत पवारचं यांचं नेहमीच योगदान राहिलेलं आहे. भरत पवार आपल्या संघासाठी शेवटचं षटक आणि संघाला 12 धावांची गरज. राकेश ग्लायडर संघाला पाहूया. भरत पवार यांचा पुढचा चेंडू आणि हा पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. निर्धाव धाव. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 1/37. राकेश ग्लायडर संघाची धाव संख्या 1/37. 6 धावा 6 चेंडूमध्ये 11 धावा. राकेश ग्लायडर संघाला 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 11 धावांची गरज. भरत पवार यांचा लेग साईडला मारलेला चेंडू 1 धाव पंचांनी डिक्लेअर दिलेले असून संघाची धाव संख्या 1/38. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी कॅप्टन यांच्याकडून आपल्या संघाला. प्रसाद ईगल्स संघाकडून गोलंदाजी करत आहेत भरत. पुढचा चेंडू दीपेश यांना आणि हा उंच असा मारलेला षटकार आणि त्याचबरोबर अतिशय चांगला षटकार या ठिकाणी मारून संघाची धाव संख्या 1/44. त्याचबरोबर राकेश ग्लायडर संघाला 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. पाहूया अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारतोय. कर्णधार भरत पवार यांचा पुढचा चेंडू लेग साइडला मारला. थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी परंतु 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेले असून संघाची धाव संख्या 45. 1 बाद. अतिशय चांगली रनिंग या ठिकाणी दोन्ही फलंदाजाकडून आणि चोरटी धाव घेण्यात आलेली आहे. अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी राकेश ग्लायडर्स वर्सेस प्रसाद ईगल्स. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 3 धावा. अतिशय चुरशीचा सामना आणि हा उंच असा मारलेला परंतु हवेत आणि त्याचबरोबर हा चौकार मारून दीपेश संघाने हा विनिंग षटकार दीपेश यांनी आपल्या संघासाठी मारून हा सामना राकेश ग्लायडर संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. आणि प्रसाद ईगल्स संघाचं हे 48 धावांचं आव्हान पूर्ण केलेलं असून राकेश ग्लायडर संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी खरोखर अतिशय मोठं आव्हान दिसत होतं परंतु राकेश ग्लायडर्स या संघाच्या फलंदाजांनी जराही कुठे आपल्या संघाला वाटू दिलं नाही की सामना आपल्या हातातून निसटतोय आणि अतिशय चांगली अशी फलंदाजी करून राकेश ग्लायडरने हा सामना 9 विकेट राखून जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढील सामना तरुण लायन्स विरुद्ध अभिलाष टायगर. अतिशय आणि मला पुढील सामन्यासाठी मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेन आपलं क्षेत्ररक्षण कृपया पुढील सामना